अनुपमा काटकर, क्विक फाउंडेशनची चेअरपर्सन आहे. आणि आज आमचा हा इम्पॉर्टंट डे होता, कारण आम्ही आज सायबर शिक्षा, सायबर सुरक्षा हा जे परिक्रम आम्ही राबवतो ह्याचा आज इम्पॉर्टंट फिनाले होता. म्हणजे काय की आज आम्ही जेवढे आमचे सायबर वॉरियर्स आहेत त्यांचा सत्कार करणार आहोत, ज्यांनी आउट परफॉर्म केले वेगवेगळ्या पद्धतीने, क्रिएटिव्ह मॅनरनी बरंच काय त्यांनी केलेले. ॲक्च्युली आमचं प्रोग्रामचं रूपरेषा अशा आहे की अर्न अँड लर्न ही माध्यमातून आम्ही सगळ्या स्टुडंट्सला एक अवेअरनेस देण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी देतो. आणि त्याबदले त्यांना एक स्टायफंड म्हणून एक काय म्हणतात काय अर्निंग एक फॅसिलिटी मिळते. पण मेन उद्दिष्ट आहे की स्प्रेडिंग सायबर अवेअरनेस, आणि तेही लहान मुलांना, शाळेतले मुलांना, आम जनता आणि वेगवेगळ्या कम्युनिटीच्या स्ट्रॅटामध्ये आम्ही हे सायबर अवेअरनेसचा प्रोग्राम राबवतो. आणि ह्याच्यात आम्हाला सगळ्यात वेगळा अनुभव असा आला की ह्या मुलांना, जे स्टुडंट्स आमचे सायबर वॉरियर्स आहे, त्यांच्यामधला ट्रान्सफॉर्मेशन हे अप्रशंसनीय आहे. कारण ते जे मुलं आहेत त्यांचे आज लीडरशिप स्किल्स पाहाल तुम्ही, त्यांचे पब्लिक स्पीकिंग स्किल्स पाहाल, आणि इफ यू सी की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं व्यवस्थित नीट उत्तर देणं, हे सगळ्या गोष्टी ह्या एंटायर जर्नीमध्ये ते शिकल्यात. आज या ट्रान्सफॉर्मेशनचं हे बघून मला इतकं आनंद होतो आहे ना की इट इज अमेझिंग, इट इज फॅन्टॅस्टिक. अँड ते ट्रान्सफॉर्मेशनचं मीन्स हे युथ डेव्हलपमेंटचं एक मी सहभाग होती, त्याच्यात मला खूप आनंद होतो आहे. आम्ही हे जे अवॉर्ड्स होते हे महाराष्ट्र आणि कर्नाटका ह्या 2 जॉग्रफीजमधले अवॉर्ड्स होते. कारण आत्ता आम्ही भरपूर जॉग्रफीजमध्ये हे प्रोग्राम सुरुवात केली, पण ही पहिलं वर्ष होतं. आणि ही जे जॉग्रफीजमध्ये आम्ही काम केलेलं हे भरपूर आधी मीन्स बरेच वर्षापासून या जॉग्रफीजमध्ये काम केलेलं आहे. आणि ह्या साधारणतः 30 कॉलेजेस आहेत. आणि आत्ता व्हॉलेंटियर्स यावर्षी आमच्याबरोबरीने काम करणारे जवळजवळ 980 व्हॉलेंटियर्स होते. आणि ह्या व्हॉलेंटियर्सपैकी आत्ता अवॉर्ड्स आता भरपूर 6 झोन्स बघितले आणि भरपूर अवॉर्ड्स होते. अवॉर्ड्स तर तुम्ही स्वतः पाहिलाच असेल. आणि या सगळ्यात इन्स्टिट्यूशन्स, टीचर कॉर्डिनेटर्स आणि सायबर वॉरियर्स हे मेन होते, कारण दे आर द हिरोज ऑफ टुडे. अँड त्यांनी हे जे आम्ही बेनिफिशरीज कवर केले ह्या पूर्ण प्रोग्रामच्या मार्फत जवळजवळ 8.5 लाख स्टुडंट्स यांनी एज्युकेट केले. अँड अपार्ट फ्रॉम दॅट अगर आपण म्हटलो की जनरल पब्लिकला आपण किती केले, ह्या वर्षी आम्ही 13 लाख बेनिफिशरीजला आम्ही ट्रेनिंग्स दिलेले आहेत. सो आय शुड बी रिअली हॅपी मीन्स की हे ज्या व्हॉलेंटियर्सनी हे जे काय काम केले ना, इट इज ट्रिमेंडस. ॲक्च्युली आपण जास्त करून रुरल एरियाजमध्ये काम करतो, कारण तिथल्या लो स्ट्रॅटामधनं आलेले लोक आहेत, त्यांच्यामधलं करिक्युलम हे थोडासा वीक असतो कम्पॅरेटिव्हली. परत त्यांना सेल्फ कॉन्फिडन्सही कमी असते बिकॉज ऑफ त्या परिस्थिती. तर ह्या वेरियस फॅक्टर्सला आम्ही नजरेत ठेवून आम्ही म्हणतो की वाय नॉट ग्रूम दीज पीपल टू बिकम आवर व्हॉलेंटियर्स. आणि ह्या थॉटनी आम्ही हे प्रोग्राम डिझाईन केलं. आणि ही अशी प्रोग्राम आहे की आपण ह्या नॅशनल लेवलला स्केल करू शकतो. अँड दॅट इज वॉट वी आर डुईंग. आज आम्ही आसाममध्ये करतो हेच प्रोग्राम, ह्याच पद्धतीने तिथं आमचे NGO पार्टनर्स आहेत जे हे रन करतात. फॉर अस आम्ही पुण्यातले असल्यामुळे आम्ही हे प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये खूप छान पद्धतीने करू शकतो. बट इथून बाहेर पडण्यासाठी आम्हाला असे पार्टनर्स लागतात जे आमच्या थॉट प्रोसेसली अलाइंड असतात, अँड दे कॅन इम्प्लिमेंट द सेम प्रोग्राम ऑन द ग्राउंड लेवल. तर आम्ही UP, छत्तीसगड, आसाम अशा ठिकाणी आम्ही ऑलरेडी यावर्षी सुरुवात केलेली आहे. दिस बिईंग द फर्स्ट इयर हे अजून आम्ही या अवॉर्ड फंक्शन नाही सुरू केलं, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की जोरदार करू. खरं तर आम्ही ॲडव्हर्टाईज हा काय प्रकार केलेलाच नाही आहे. मीन्स आमचे मुलं इतके दे आर ऑल मीन्स इतके एक्सायटेड आहेत ना की लास्ट इयर आम्ही हे प्रोग्राम लोकल लेवलला केलं होतं, मीन्स त्या जॉग्रफीजमध्ये केलं होतं. पण ह्यावर्षी आम्ही ठरवलं ह्या मुलांना जी मोटिवेशन पाहिजे, कारण आपल्याला सायबर वॉरियर्स हे फक्त थोड्या काळासाठी नको आहे, दे शुड बी अ परमनंट सायबर वॉरियर्स. तरच आपली उद्दिष्ट साध्य होणार, नाहीतर इट विल बिकम व्हेरी लिमिटेड टू द टेन्युअर वी आर डुईंग.
तर ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला पुण्याची लेवलला हे लार्जर लेवलला हे प्लॅटफॉर्म देणं गरजेचं होतं. म्हणून आपण ह्या वर्षी पुण्यात सिंगल लोकेशनला ही प्रोग्राम केलेली आहे कॉलेजमार्फत. आणि कॉलेजचे हे जे स्टुडंट्स आम्ही सायबर वॉरियर्स क्रिएट करतो ते जातात शाळेंना, ते अप्रोच करून त्यांचे परमिशन्स घेऊन आणि प्रत्येक अशी ग्रुप असते 2 लोकांची जे 1000 स्टुडंट्सला कवर करतात. म्हणजे जाऊन शाळेतनं परमिशन्स घेणं, मुलांना ट्रेनिंग देणं, ट्रेनिंग मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना, ही जे पब्लिक स्पीकिंग स्किल्स आम्ही त्यांना ट्रेन करतो आणि त्यानंतर हे जाऊन 1000 मुलांना हे ट्रेनिंग्स इम्पार्ट करतात. त्या व्यतिरिक्त त्यांना मास ॲक्टिव्हिटी आणि इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी जे असते आम जनतामध्ये गावांमध्ये जाणं, शेतकऱ्यांना एज्युकेट करणं, नाहीतर कुठेही त्यांना वाटतं की जास्तीत जास्त गर्दी आहे तिथं जाऊन लोकांना अवेअरनेस क्रिएट करणं, हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह. आणि इतके पॅशनेटली करतात, इतके पॅशनेटली की आम्ही दिलेल्या आकड्यापेक्षा खूप खूप जास्त कवर करतात. अँड दॅट्स द ट्रान्सफॉर्मेशनल चेंज. म्हणजे ही कॉन्फिडन्स कुठून आली त्यांना? कॉन्फिडन्स येण्यासाठी मीन्स ज्या मुलं शाळेतसुद्धा स्टेजवर बोलू शकत नाही आज जाऊन पब्लिक स्पीकिंग करतात. ह्या सगळं इज अ रिअल ट्रान्सफॉर्मेशन इन द यूथ. अँड आत्तापर्यंत आपण तुम्ही पाहत असाल 3000+ आपण असे व्हॉलेंटियर्स आत्तापर्यंत आमच्याबरोबर काम केलेले आहेत.